या आजच्या सुंदर मैफलीत मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कसं आहे ना, की वय म्हणतं आयुष्याला मला तुझी साथ दे. वय म्हणतं आयुष्याला मला तुझी साथ दे आणि नशिबाचे कडक अक्रोड खायला मला मजबूत दात दे. आयुष्य म्हणतं वयाला तू अवयव शब्दात लपून राहा आणि वय म्हणतं आयुष्याला तू एखादी मैफल रंगून ऐकून पहा. मला असं वाटतं हीच ती वेळ आणि हाच तो क्षण आपण या मैफलीमध्ये रंगून जाणार आहात. दत्त जयंतीच्या निमित्ताने सादर होणाऱ्या स्वरसंध्या या विशेष संगीत मैफलीत मी मयुरेश साने आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. शास्त्रीय संगीत, भावसंगीत, भक्तिगीतांची अतिशय सुरेख मैफल आपल्या पुढे सादर करणार आहेत मुंबईच्या सौभाग्यवती शर्वरी धामापूरकर. तबला साथ करणार आहेत त्यांचेच यजमान श्री स्नेहल कुमार धामापूरकर आणि संवादिनी साथ करण्यासाठी आपल्याला लाभले आहेत प्रथमेश मोहिते. तर रसिक हो, आपल्या संस्कृतीचा आत्मा संगीत आहे. जात्यावर दळता दळता मराठी मातीच्या मुखी ओवी जन्माला आली. नुसतं दळलं असतं तर नसतं का पीठ आलं? आलंच असतं की, पण माणसाला पोटापुरती भाकरी नकोय, तर पोटाच्या पुढचा मनभर आनंद सुद्धा हवाय. अहो बघा ना, मुखी गाणं असेल तर कष्ट कष्ट राहतात का? जगणं आनंदमयी करून जातात. तेच हात तेच जातं, पण गाण्याचा आणि सुरांचा एक वेगळा अदृश्य हात जेव्हा आपल्या आयुष्याच्या खुंट्याला लागतो ना, तेव्हा कष्ट कष्ट राहत नाहीत. सुख दुःख चुकलेला एकही माणूस या जगात नाही हे खरं, पण ज्याच्याजवळ शब्द आणि सूर आहेत ना, त्या माणसाचा प्रत्येक क्षण भावगीत होतो. शिक्षणातून एक कुशल कारागीर निर्माण करण्यापेक्षा एक संवेदनशील आणि तरल माणूस निर्माण झाला तर मधुर समाजाची निर्मिती नक्कीच होईल ना. पहाटेच्या भूपाळीपासून ते शेजारतीपर्यंत देवाच्या निमित्ताने स्वतःच्या आयुष्याला सूर देण्याची जी अमोघ कला परमेश्वराने माणसाला दिली आहे ती म्हणजे संगीत, संगीत आणि संगीत. त्यातूनच राग गायन निर्माण झालं. आता तुमच्या पुढे जो राग सादर होणार आहे ना, कलावती, त्या कलावती रागाचं नुसतं नाव जरी घेतलं तरी माझ्या कानामध्ये अखंड गाणी ऐकू यायला लागतात. जयगंगे भागीरथी हे नाट्यपद आठवतं. मुंबईच्या जावईमधला प्रथम तुझं पाहता हा सुंदर आविष्कार मला आठवतो. तर लताबाईंचं अगदी दे मलागे चंद्रिके, तर प्रभाकर जोगांचं प्रिया आज माझी नसे साथ द्याया. किती गाणी सांगू. या कलावती रागातल्या स्वरांची किरण शलाका पाहून ना अगदी दिपून जायला होतं, चकित व्हायला होतं आणि एका अनोख्या आनंदाने रोमांचित व्हायला होतं. स्वरानंद देणारा आणि चिदानंद देणारा हा अतिशय अद्भुत राग ऐकूया शर्वरीजींच्या आवाजातून.
गुंजत गुणाई अतही सुहावय विरचन चैया भ्रमर वन भवत मधुमास गाय मोरल लागी कोयलिया मोरल लागी फमू शिंदे म्हणाले होते की शेतकरी शेतामध्ये अन्नधान्य पिकवतो आणि तुमचे माझे देह टिकवतो. तो आपले पिंड पोसतो म्हणून त्याला ऍग्रिकल्चर म्हणायचं. पण मग हे साहित्यिक, संगीतकार, गायक, त्याचबरोबर तुमच्यासारखे सुंदर आयोजक हे जे सगळं करतात, या गोष्टीमुळे आपल्या मनाचे पिंड पोसले जातात. संस्कृतीचा वारसा समृद्ध होऊन अभिजाततेतून नवतेकडे चालत राहतो. या प्रवाहीपणाला काय म्हणता येईल? फमू शिंदे त्याला कल्चर असं म्हणायचे. त्यामुळे शेतकरी करतो ते ऍग्रिकल्चर आणि तुम्ही आम्ही करतोय ते कल्चर असं म्हटलेलं आहे. तुम्हाला सांगतो, आपल्या प्राचीन शिक्षण परंपरेत शब्द स्वरांच्या प्रीतिसंगमाला विलक्षण महत्व होतं. पूर्वी ऋषीमुनींच्या गुरुकुलात मुलं गात गात शिकायची आणि शिकत शिकत गायची. आनंददायी शिक्षण यावर तेव्हा वृक्ष परिसंवाद घ्यावे लागत नसायचे, कारण त्या शिक्षणात वेद होते, ऋचा होत्या, म्हणजे ताल होता, अंगभूत लय होती. ताल आणि लय हे जीवनाचे अंगभूत स्पंद होते. त्या काळी जगाच्या पाठीवर कुठेही ज्ञान प्रकटत गेलं ते स्वरांचं बोट धरूनच. आज गतीची झिंग घेऊन आगतिक झालेल्या जीवनाला बघितलं ना की सरस्वती मातेकडे मागावंसं वाटतं की आयुष्य बेसूर करणाऱ्या आसुरी माध्यमांपेक्षा माये तू स्वरांचा लळा लावून जगणं आनंदी कसं करता येईल असा एखादा आशीर्वाद दे. ज्याप्रमाणे चंदनाचं खोड जिथे असेल तिथे गंधित करतं, पण उगाळता उगाळता उगाळणाऱ्याची बोटं, त्याचं भाळ आणि भोवतालचं आभाळही सुगंधित करतं, तशी ही विनायक वालदूरकरांची रचना सरस्वती मातेचरणी आम्ही अर्पण करतो आणि अवघ्या कलावंताला जे मागायचंय ते मागणं मागतो. दया करो, दया करो,
रसिक हो, एका गावामध्ये एक शिष्य होता आणि त्याचे गुरु होते. अचानक काय झालं, त्याच गावात दुसरे कोणीतरी गुरु आले, दुसऱ्या पंथातले. आणि मग शिष्याला असं वाटायला लागलं, अरे ह्यांचा पण अनुग्रह घ्यायला पाहिजे. त्याने आपल्या गुरूंना विचारलं की गुरुजी, आपल्या गावामध्ये अजून एक सिद्ध असे योगी आलेले आहेत, गुरु आलेले आहेत, की त्यांचा अनुग्रह घेऊ का? तर गुरु म्हणाले घे. 6 महिन्यांनी परत तसंच झालं. अजून कुठच्या तरी पंथातले, अजून कुठच्या तरी विचारसरणीचे गुरु तिकडे त्या गावात आले. शिष्याने विचारलं, मला मनापासून इच्छा आहे, मी घेऊ का त्यांचा अनुग्रह? गुरुजी म्हणाले घे. असं करत करत त्या शिष्यालाच एक दिवस प्रश्न पडला की आपण आपल्या गुरूंना विचारावं तरी. प्रश्न नेमका टोकेदार होता. त्याने काय विचारलं लक्षात घ्या रसिको. त्याने आपल्या सर्वात प्रथम झालेल्या गुरूंना विचारलं की गुरुजी, आता तुम्हाला धरून माझे 5 गुरु झालेले, तर मला सांगा की नक्की गुरु किती असावेत आणि सद्गुरू कसा ओळखावा? त्यावर अतिशय मार्मिकपणे गुरूंनी हसून त्याला एवढंच सांगितलं, हे बघ बाळा, मुलाला ना काका कितीही असू शकतात, पण बाप मात्र एकच असतो. हे सांगितल्यानंतर मला वाटत नाही की त्याला अजून काही सांगायची गरज लागली असेल. इतकं मार्मिक आणि इतकं नेमकेपणाने गुरु आपल्या शिष्याला उपदेश करत असतो. कबीरजींची तर भक्ती, त्याच्याबद्दल मी काय बोलावं. कबीरजींना एकदा विचारलं होतं गुरु शिष्याबद्दल सांगा, तर कबीरजी एवढंच म्हणाले की गुरुबद्दल सांगेनच, पण आधी शिष्याबद्दल ऐका. शिष्य वो है जो गुरु को सब कुछ दे. आणि घडतं असं, ओशो सुद्धा सांगतात की सब कुछ मध्ये स्व देणं अपेक्षित आहे, पण सर्व देतात, स्व देत नाही. आणि तेच कबीर पुढे सांगतात की और गुरु वो है जो शिष्य से कच्छू ना ले. असा न देता आणि न घेता, मीही तूच तूच मीही, ऐशा समय दोन्ही एक दान स्वीकृती, अशी ही गुरु शिष्याची पूजा असते. मला असं वाटतं गुरु शिष्य इतकं परमपवित्र नातं आहे की डोळे मिटले आणि नुसतं गुरु म्हटलं तरी दत्तगुरु उभे राहतात. पहाटेसारखी शांत मायामूर्ती बसल्या जागीच अनुभवायची असेल ना, तर आपल्याला प्रवीण दवण्यांचे शब्द बघितले पाहिजेत, नंदू हुनपेंची चाल बघितली पाहिजे आणि झुलते हळूच दत्ताची पालखी म्हणजे काय हे या गाण्यातून अनुभवलं पाहिजे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. आम्ही भाग्यवान आनंद निघाला, आम्ही भाग्यवान आनंद निघाला. झुलते हळूच दत्ताची पालखी, झुलते हळूच दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. रत्नाची आरास साज मंगली, त्यावर सुगंधी फुले गोडवी. रत्नाची आरास साज मंगली, त्यावर सुगंधी फुले गोडवी. झुलत गोडवाई चंदना सारखी, झुलत गोडवाई चंदना सारखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. साता जन्माची लाभली पुण्याई, साता जन्माची लाभली पुण्याई, साता जन्माची लाभली पुण्याई. म्हणून झालो पालखीची होई, म्हणून झालो पालखीची होई. शांत माया मूर्ती
सुखवस्तू जगात वस्तू सुखी येतो, पण माणसं मात्र दुःखी. नेमकं काय चुकत असेल? आनंदी असणं आणि आनंदाचा केवळ मेकअप करणं यातला फरक माणसं विसरली आहेत का? असं म्हटलं जातं की माणुसकीचा पाया खचतो आहे आणि जो तो धोकादायक बनतो आहे. माणुसकीचा पाया खचतो आहे आणि जो तो धोकादायक बनतो आहे, हा प्रश्न विचारण्याची वेळ आली रसिको स्वतःला, की कसा आहेस आयुष्या, बरा आहेस ना? कसा आहेस आयुष्या, बरा आहेस ना? बरा दिसतोस वरवर, पण खरा आहेस ना? कोण्या एका देवळामध्ये त्या जगनियंत्यालाच एक माणूस प्रश्न विचारत सुटला. म्हणाला की म्हणतात सुख ज्याला ते मिळेल काय रे मला? विचारला मी प्रश्न त्या जगनियंत्याला. उत्तरं आली 33 कोटी. पुन्हा झाली माझीच खोटी. बाप्पा म्हणाले सुख म्हणजे बुद्धी. सरस्वती म्हणाली अरे वेड्या सुख म्हणजे ज्ञान. हनुमंत म्हणाला सुख म्हणजे राम. तर माऊली म्हणाली सुख म्हणजे नाम. दत्तगुरु म्हणाले सुख म्हणजे गुरु. मला कळेच ना मी नक्की कुठून सुरुवात करू. अरे देवा, इतका सरळ साधा प्रश्न, मी मागितले उत्तर, पण तू दिलास पुन्हा प्रश्न. देव म्हणाला नीट बघ वेड्या, तू मागितलंस उत्तर आणि मी नाही दिला प्रश्न. तू मागितलास अर्जुन, मी दिलाय कृष्ण. म्हणतात सुख ज्याला ते मिळेल काय मला नाही वेड्या. जे जे मिळेल तुला त्यात समाधान शोधायला शिक वेड्या. अशोक रानड्यांच्या स्वररचनेत रागाची धून कधी होते आणि तालाचा छंद कधी होतो कळत नाही, आणि अवघ्या डोक्यावरचं ऊन पायाखालची सावली होऊन गावं लागतं की दत्त दत्त ऐसा छंद लागो मना. दत्त दत्त ऐसा छंद लागो मना. दत्त दत्त ऐसा छंद लागो मना. दत्त दत्त ऐसा छंद
देव आहे की नाही याच्यावर भरपूर काथेकूट झालेला आहे रसिको. पण सर्व संतांचा असा शेवटचा निर्वाळा आहे की देव पाहण्यासी गेलो आणि देव होऊन या ठेलो. तुकाराम महाराजांची अमोघ वाणी आणि देवाबद्दल बोलताना ते अजूनच तडफदार होतात आणि काय म्हणतात बघा, आहे ऐसा देव वदवावी वाणी आणि नाही ऐसा मनी अनुभवावा. पुढे ते असं म्हणतात, पाषाण पायरी पाषाणची देव पूजा एकावरी पाय ठेवी. म्हणजे पायरी पण पाषाणाचीच आणि देव पण पाषाणाचाच, पण कशावर पाय ठेवायचा आणि कशाची पूजा करायची हे तारतम्य ज्याला कळतं तो खरा भक्त. मला असं वाटतं की तुकडोजी महाराजांचा अभंग इथे फार महत्वाचा आहे. ते एकदा म्हणाले होते की मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला पाव, देव आशाने मिळायचा नाही रे, देव बाजाराचा भाजीपाला नाही रे. ज्याला पूजेची पायरी आणि पायरीचं पूजन करून कळसाची भक्ती साधता येते त्याला आतमध्ये भक्ती काय असते, भावना काय असते हे बरोबर कळतं. प्रश्न असा आहे, दगड देव झाले शेंदूर फासल्याने, माणूस का तरीही देव होत नाही. हा खरा कळीचा प्रश्न आहे. पण संत मंडळींनी याचं उत्तर कधीच देऊन टाकलंय की तो सापडणारच नाही, पायरीतही नाही आणि मूर्तीतही नाही. कारण ज्यास देव सापडला माणसाच्या ठाई, त्यास मंदिराच्या भिंती दिशा सर्व दाही. दुःख पाहुनी दुसऱ्याचे जेव्हा भरतील डोळे, डोळ्यातल्या त्या पाण्याला तीर्थ भेटाया निघाले. आणि अशा माणसाचा स्पर्श पांडुरंग होई, ज्यास देव सापडला माणसाच्या ठाई. संतांना ठाई ठाई काष्ठी पाषाणी जळी स्थळी सगळं काही विष्णुमय दिसायचं, अगदी या अभंगासारखं. रूप
भूतनाथ संगीत महाविद्यालयाची ही इतकी सुंदर मैफल अशी बहरत चाललेली आहे. मला कायम एक सांगावंसं वाटतं की या मैफलीचं श्रेय कोणाला, तर बेमिसाल तबला आणि अतिशय सुरेल हार्मोनियम आणि त्याचबरोबर शर्वरीचं इतकं सुंदर गाणं चालू आहे. पण अजून एक मला सांगावंसं वाटतं की ही मंडळी बसून कार्यक्रम करत असली तरी कार्यक्रम उठून दिसतो. याचं कारण तुमचं आयोजन सुद्धा. आपण असं प्रत्यक्षात कार्यक्रम करत नसलो तरी सुद्धा आमचा कार्यक्रम थेट तुमच्यापर्यंत पोहोचतोय हे मला कळतंय. आणि ह्याचं सगळं श्रेय आयोजकांना मी देतो. याचं कारण आहे की आजकाल झालंय कसं की आपण C++ शिकतो, जावा शिकतो, कम्प्युटर लँग्वेज शिकतो किंवा पायथन शिकतो, चायनीज जॅपनीजचं शिकतोच, पण आपण ज्ञानेश्वरी वाचत नाही, मराठीतनं बोलत नाही. मला असं म्हणायचं की ह्या इतर गोष्टी सगळ्या ज्या आपण करतो त्या करून आपल्याला कार घेता येईल, पण संस्कार हवे असतील तर मात्र ज्ञानेश्वरीच हवी. आणि म्हणून मला असं वाटतं इतकी गाणी आपण ऐकली, सगळ्यांचा एक गाभा होता, सगळ्यांची एक बांधणी होती, लिस्ट पण इतकी सुंदर दिलेली आहे आणि सगळी मराठीत नाही. म्हणजे आजकाल असं झालंय की आजोबा नाचू लागले, नातू नाचू लागला, घरात इंग्रजीचा रतीब साचू लागला, किंवा नात नाचू लागली, आजी नाचू लागली, घरात इंग्रजीची रद्दी साचू लागली. आणि फरक असा पडला रसिकांनो की आजान वृक्षाखालची माती खचू लागली आणि इंद्रायणीच्या काठाला पोथी टोचू लागली. ती इंद्रायणीच्या काठाची जी बोच आहे पोथीची, ती जर कोणी कमी केली असेल तर इतक्या सुंदर निखळ आयोजनाने इतकी सुंदर सलग मराठी गाणी आपल्याला ऐकायला मिळत आहेत. मला असं वाटतं की ओंकार ज्याला आपण म्हणतो, सगळ्या अवघ्या विश्वाचं जे बीज आहे की अकार चरण युगुल, उकार उदर विशाल आणि मकार महामंडल मस्तकाकार, हे तिन्ही जिथे एकवटतात तिथे शब्द बीज, तिथे तो सगळ्या 14 विद्या आणि 64 कलांचा ज्ञानमकरंदाने ज्याची सगळी आरास ही घमघमत असते असा गणपती बाप्पा असतो. आणि तिथेच आपण सगळे कलावंत नतमस्तक होतो, कारण आपण एकच मागत असतो की बाबा गणपती बाप्पा यश दे आणि असा दाद देणारा, मनमोकळी दाद देणारा कलाकार दे. ऐकूया, वंदूया ओंकार. वंदूया ओंकार आपण गाऊया ओंकार. वंदूया ओंकार आपण गाऊया ओंकार.
परमशांत वृत्तीला, त्यांच्या राममय आयुष्याला बघून बरेच लोक त्यांना म्हणायचे की कबीरजी, तुम्ही किती धन्य आहात, तुमची भक्ती किती धन्य आहे, किती मोठी भक्ती आहे तुमची, की भगवंत तुमच्यावर खुश आहे. त्यावर संत कबीर म्हणायचे, अरे कबीर कबीर क्या कहे, जाओ जमुना के तीर. कबीर कबीर क्या कहे, जाओ जमुना के तीर, एक एक गोपी के आंसू में बह गए कोटी कबीर. म्हणजे माझ्या अख्ख्या समग्र आयुष्याची भक्ती एका तराजूत आणि फक्त एका गोपीचा एक अश्रू एका तराजूत, तरी माझी बरोबरी होणार नाही. इतका विनम्रपणा संत कबीरांकडे होता. मथुरेला गेलो आणि म्हटलं कृष्ण कुठे आहे, बोलवा जरा. मथुरेला गेलो आणि म्हटलं कृष्ण कुठे आहे, बोलवा जरा. सांगा मी भेटायला आलोय. तर उरलेले लोक म्हणाले, कृष्ण आता इथे राहत नाही, आता इथे बासरीचे सूरही घुमत नाहीत. कृष्ण गेला कधीच, सोबत गोपी पण गेल्या, बासरी पण गेली, गायी पण गेल्या आणि सोबत मथुराही गेली, यमुनेचं पाणीही गेलं. आता वाहतंय ना ते तेव्हाचं पाणी नाही. हा, पण असं म्हणतात की ज्याला खरीच भेटण्याची तहान असते ना, त्याच्यासाठी मात्र कान्हा कुठच्या ना कुठच्या तरी रूपात येतो. मीराबाईंना जितकी कृष्णाची तहान लागली होती ना, तितकी आर्त तहान ज्याला लागेल तो खरा भाग्यवान. संत मीरा म्हणतात की कागा सब तन खाईलो, मोरा चुन चुन खायो मास रे, दोन है ना मत खाईलो, इन्हें पिया मिलन की आस रे. तुम्हाला सांगतो की मथुरा, यमुना, द्वारका, वृंदावन, गोकुळ, कुठे कुठे जाल तिथे कुठेही कृष्ण नाही. याचं कारण कृष्ण गोकुळात नव्हता, कृष्ण मथुरेत नव्हता, कृष्ण यमुनेतही नव्हता, कृष्ण द्वारकेत नव्हता. कृष्ण होता तिथे द्वारका होती, कृष्ण होता तिथे मथुरा होती, कृष्ण होता तिथे गोकुळ होतं आणि कृष्ण होता तिथे यमुना होती. आज कृष्ण इथे आहे या मैफलीत, कारण बालगंधर्वांनी अजरामर केलेल्या संगीत स्वयंवर या नाटकातलं हे पद आता इथे रंगणार आहे. ऐकूया आणि अनुभवूया श्रीकृष्ण. एकला नयनाला विषय तो
तर असं वाटायला लागतं की आपण खूप सिमेंट कॉन्क्रीटचे होत चाललेलो आहोत. म्हणजे कसं आहे बघा, पूर्वी सूर्य हा डोंगरा आडून उगवायचा आणि समुद्र किनारी संध्याकाळी मावळायचा. पण आताचा सूर्य हा टॉवर आडून उगवतो आणि फ्लायओव्हर खाली मावळत असतो. असं सगळं सिमेंट कॉन्क्रीटचं जग होत चाललेलं असताना असं वाटतं की एखादी मूर्तिमंत कविता आपल्याला कळणार कशी, की तांबडे फुटावे तशी उमलते ओळ. तांबडे फुटणं म्हणजे काय हेच माहित नाही लोकांना. तांबडे फुटावे तशी उमलते ओळ आणि तो देखावा बघण्यातच जातो वेळ. मध्यान्ह होता त्यात मिसळते ऊन आणि डोळ्यात देखत कविता होते जून. मला असं वाटतं या चराचरामध्ये एक नाट्य भरलेलं आहे. आणि जेव्हा आपण हे नाट्य बघतो तेव्हा असं लक्षात येतं की आपण याचा आस्वाद खरंच घेतो की नाही. कारण दिवस संपून गेला तरी राबत असतात आपले हात, आणि आपल्यासाठी नसतोच दिवस, आपल्यासाठी फक्त अर्धी रात. अर्धी रातही सरून जाते छताकडे बघताना आणि सूर्य उगवून येतो जरा डोळा लागताना. आपल्या जीवनातलं नाट्य हरवत चाललंय रसिको. भूक लागू लागली की चंद्र भाकर होत नाही आणि रक्त गोठू लागले की आकाश चादर होत नाही. माणसाचा संच आहे, माणसाचा मंच आहे, मात्र या नाट्यामध्ये माणूस सादर होत नाही. मला असं वाटतं आपल्या जगण्याच्या या नाट्याला कुठचीही रंगीत तालीम नाही, कुठचीही विंग नाही, तरी सुद्धा हे नाटक चालू असतं. आणि हे नाटक बघितलं की मला संगीत पटवर्धनची आठवण होते. संगीत पटवर्धन या नाटकामध्ये अजरामर झालेलं नववसन धारिणीला विनवण्या करणार ते पद आता आपण ऐकूया आणि आपल्या जीवनातलं नाट्य पुन्हा एकदा अनुभवूयात.
रसिको, या मैफलीचा माहोल बघून असं म्हणावंसं वाटतं आमच्या पुण्याच्या लाडक्या कवी वैभव जोशी यांच्या शब्दात की सूर जाहला ईश्वर, शब्द झाले माय बाप, गीत उच्चारू लागले, मंत्र भारला उशाप. देह आटला तालात, प्राण आटला लईत, आज फाटक्या झोळीत दान पडले आमाप, कारण सूर जाहला ईश्वर, शब्द झाले माय बाप. सूर बैराग्याचा रंग, सूर बैराग्याचा रंग, सूर निर्मोही निसंग, शून्य झाले देणे घेणे, काय पुण्य काय पाप, सूर जाहला ईश्वर, शब्द झाले माय बाप. सप्त सूर सप्त जन्म, एक गाणे पूर्ण ब्रह्म. सप्त सूर सप्त जन्म, एक गाणे पूर्ण ब्रह्म, जन्म जन्म जोडणारा घेतो आहे मी आलाप, सूर जाहला ईश्वर, शब्द झाले माय बाप. आजच्या गाण्यातला प्रत्येक आलाप कलावती रागापासून तुम्ही ऐकलात. शर्वरीने अतिशय जीव ओतून गायलंय. स्नेहल धामापूरकरने आपली सगळी त्यामध्ये तबला साथ करताना अतिशय दिलखेच अशी साथ केलेली आहे. सगळी आपली रियाजाची मेहनत त्याच्यामध्ये ओतली आहे. आणि आपले संवादिनी वादक जे आपल्याला आज लाभलेले आहेत, प्रथमेश मोहिते, त्यांनी सुद्धा अतिशय सुंदर अशी बहार आणलेली आहे मैफलीमध्ये. मला असं सांगावं असं वाटतं की या स्वराबद्दल नेहमी म्हटलं जातं की सूरच का म्हटलं जातं, तर स ऊर जो गायला जातो म्हणून तो सूर असतो, तो कंठातनं येत नाही. हृदयामध्ये जर गंधार असेल तर गळ्यातनं ओंकार निनादू शकतो. आणि मला इथेच वाटतं की जेव्हा पांडुरंग समोर उभा होता तेव्हाही रामदास स्वामींना रामच दिसला. याचं कारण त्यांचं अवघं असणेपणच राममय झालं होतं. त्याच रामदास स्वामींनी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये राम येण्यासाठी पहिल्यांदी सूर पुजला पाहिजे हे सांगितलेलं आहे. एवढंच नाही तर सारंगी मे सारंग रे असं गाणं सुद्धा आपल्यासाठी लिहून ठेवलंय. ऐकूया तोच अभंग. रसिका
मंगेशकर घराणं हे मंगेशीचाच अवतार आहे. तर ही आशा भोसले हा मात्र चमत्कार आहे. तिच्या आवाजामध्ये वीज आहे, ती कोसळते सुद्धा, पण ती ज्या झाडावर पडते ना, ते झाड जळून जाण्याच्या ऐवजी उजळून जातं. आशा भोसले हे वादळ आहे निश्चित, पण ते उद्ध्वस्त करत नाही. मादकता तर विलक्षण ठाई ठाई भरली आहे, पण ती कामुकता होत नाही. आणि आशा भोसले गाताना गाण्याप्रमाणे अल्लड बालिका होऊन जातात, पण कधी कधी यौवनात प्रवेश करताना स्वतःच्या आयुष्याकडे बघणाऱ्या तटस्थ योगिनी सुद्धा होतात. लताबाईंना सरस्वती माना हो खुशाल, पण आशाबाई मात्र सरस्वतीच्या हातातली वीणा आहे, वीणा. वीणेच्या असंख्य तारांपैकी कुठची ना कुठची तार तुमच्या आणि माझ्या हृदयाला कधीतरी छेडून गेलेलीच असते ना. सरस्वतीला आपण नमस्कार करतो हो, अगदी लोटांगण, पण लांबून आणि आदराने. वीणा मात्र तुम्हाला आणि मला अगदी हाताच्या अंतरावर वाटते. लताबाईंचा सूर आपल्याला अज्ञाताच्या प्रवासाला घेऊन जातो, पण आशाबाई मात्र आपल्याला आपल्या घरी घेऊन जातात. घरकुलाला ऊब द्यावी ना, तसं त्यांचं गाणं. सगळे झाले गाऊन आणि कितीक झाल्या भाषा, पण संगीतातली चांदणीच तू अमर असू दे आशा, असं यशवंतदेव काय उगाच म्हणाले. इतक्या निष्णात कलावंताला अजून अजून भरभरून द्यावंसं वाटत असतं, आणि कितीही दिलं तरी ओंजळ रीतीच आहे असं वाटतं. जे काही दिलं त्याच्याबद्दल विचाराल तर कलाकार हसून एवढंच म्हणतो, अरे माझ्या पास आता कळ्या आणि काही ओली पाने, गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे. गेले द्यायचे गेले द्यायचे तुझे नक्षत्राचे माझ्या पास आता कळ्या आणि ओली पाने, गेले आलो होतो हसत मी काही श्वासांसाठी, आलो होतो हसत मी काही श्वासांसाठी. दिवसांचे ओझे आता रात्र शोषीत गेले द्यायचे गेले रसिकाहो, सगळे शब्द डिक्शनरीमध्ये असतात. गदिमांनी शब्दांचे कुंचले केले आणि माणसांची गाण्यातून रेखाचित्र काढली. तुम्हाला आणि मला डिक्शनरीतले शब्द सापडले तरी कविता सुचेल असं नाही, पण त्याला माडगुळकरच लागतं. मग त्यात बाबूजींनी स्वरांचे रंग भरले, त्याच्या तसबिरी केल्या. आपले फोटो आपण गेल्यावर दिवाणखान्यात कोण लावेल की नाही मला माहित नाही, पण या माणसांनी मात्र मोफतमध्ये आपल्या आयुष्याच्या दिवाणखान्यात काय भरगच्च दालनं मांडून ठेवलेत बघण्यासाठी. अरे किती द्याल दोकरांनी, अनंत हस्ते देता कमलावराने, किती घेशील दोकरांनी, अशी तुमची आणि माझी अवस्था होते.
काय कारकीर्द आहे बाबूजींची आणि गदिमांची. आपलीच बुद्धीची जोळी फाटकी असं वाटायला लागतं. मधुबाला, नूतन, माधुरी आणि रेखा घटकाभर धरा, डोळे बंद केल्यावर तुमच्या समोर सगळ्या ठाकलेल्या आहेत उभ्या. तर कोणाकडे पहिल्यांदा बघाल? आहे ना? असंच होतं या रचनांकडे बघताना, की शब्द बघू की स्वर बघू, चाल ऐकू की अर्थ बघू, की आवाजाला दाद देऊ की माहोल बघू. डोळे मिटून आस्वाद घ्यावा असं म्हणावं तर बाबाजीच्या बायोस्कोप सारखं मन झालेलं असतं. चित्र बंद डोळ्या पाठीमागे दिसत असतं, कानामध्ये सूर आणि मेंदूत अर्थ झिरपत असतो. तो हृदयात पोचला की पावसाची ओल यात आवी ना तशी डोळ्यांच्या भिंतींनाही ओल येते आणि तिथेच मनोमन पटतं की या सुखांनो या म्हणताना डोळे पाणावलेले का असतात. ऐकूया. या सुखानो या सुखानो या सुखानो त्या दिवशी एक मजेशीर प्रसंग घडला. रिक्षेतनं खालती उतरलो, रिक्षावाल्याला पैसे दिले आणि तो जात असताना मागची बाजू रिक्षेची बघितली आणि त्याच्यावर लिहिलं होतं की मी तुला तंबाखूच्या पुडीसारखी जपीन, फक्त तू मला चुना लावून जाऊ नकोस. मला असं वाटलं की प्रेमाची संकल्पना किती बदलत चालली आहे. म्हणजे आमचे पप्पा दळवी नावाचे एक निवेदक आहेत, ते असं म्हणाले होते, कविता पण करतात, ते म्हणाले होते की त्या दिवशी ते दोघेही पावसात होते भिजत आणि त्याच वेळी प्रेमाचा अंकुरही होता रुजत. रस्त्याच्या दोन्ही बाजूस पाणी होते साठले,
काय बोलू आणि कसं बोलू, शब्द होते गोठले. निशब्द अवस्थेत दोघेही होते चालत आणि दोघांच्या मनातलं पाऊसच होता बोलत. तो अजून विचारच करत होता की आता बोलायचं काय. तो अजून विचारच करत होता की आत्ता बोलायचं काय, आणि ती तितक्यातच म्हणाली, चल अच्छा बाय. आपण असं म्हणतो की प्रेम केले, छान केले, अत्तराचे स्नान केले. अरे पण नेमक्या वेळेला जे विचारायला पाहिजे होतं ते विचारलंस का? काय तर म्हणे प्रेमात वेळच नसतो बोलायला सविस्तर, आणि मग तिची लग्नपत्रिका खिशात येऊन पडते. वैभव जोशींच्या गझलसारखं की मळभ आटोक्यात आले दाटण्याआधी आणि बोलणेच संपून गेले बोलण्याआधी. आणि त्या वहीशी फारसा संबंध नव्हता, पण खूप रडलो एक कविता फाडण्याआधी. खूप रडलो एक कविता फाडण्याआधी. रसिको, काय आहे ना, प्रेमात काय आणि रागात काय, आपण भाळतो पण सांभाळत नाही. आणि पी सावळाराम मात्र इथेच नेमकं म्हणतात की प्रेमामध्ये भाळा किंवा सांभाळा, पण एक लक्षात ठेवा, प्रेम हे कुठच्याही रंगाचं नसतं. गोड गुलाबी नसतं, शहारा आणणारं नसतं, रोमांच आणणारं नसतं. प्रेम हे प्रेम असतं. तुमचं आमचं सगळ्यांचं सेम असतं असं पाडगावकर म्हणतात. पण त्याच्या पुढे जाऊन सावळाराम असं म्हणतात की प्रेम हे रंगात नसतं, तर ते अंतरंगात असतं. आणि मला असं वाटतं ते इथेच राहून थांबत नाहीत, तर प्रेमावरचं एक इरसाल गीतही लिहितात, ज्याला मनस्वी वसंताचं संगीत लाभतं, वसंत प्रभूंचं संगीत, आणि सहजपणे आपल्या समोर ते सादर होतं सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. ऐकूया तेच गीत, हृदय जागा तू अनुरागा, प्रीतीला या देशील का? हृदयी जागा तू अनुरागा, प्रीतीला या देशील का, देशील का, देशील का. हृदयी जागा तू अनुरागा, प्रीतीला या देशील का, देशील का, देशील का. रसिको, मन नावाची एक गोष्ट तुमच्या जवळही आहे आणि माझ्या जवळही आहे. ती कायम चोरीला जाण्यासाठी जन्माला आलेली असते, आणि जगाचं आणि मनाचं कधी पटत नाही. जग जितकं विशाल तितकं भरून यायला वेळ लागतो, आणि मन जितकं विशाल तितकं चटकन भरून येतं. तुम्हाला सांगतो, मनाबद्दल माझ्या मनात काय काय विचार येतात. आपल्या मनाचा भांग पाडणाऱ्या आणि नजर लागू नये म्हणून तीट लावणाऱ्या, दृष्ट काढणाऱ्या काही रचना असतात, ज्या आपल्याला सदैव आयुष्यमान म्हणत असतात आणि धावऱ्या चंचल मनाला सरळ मार्ग कसा असतो दाखवत असतात. तुझ्या माझ्या मनाबद्दल ग्रेस काय म्हणाले माहितीये का? मन कशात लागत नाही, अदमास कशाचा घ्यावा, अज्ञात झऱ्यावर रात्री मज ऐकू येतो पावा. तोच दुवा पुढे नेत सुधीर मोघे एकदा म्हणाले होते की स्वप्नातील पदर धुक्याचा हातात कसा लागावा, मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा. कितीही मनाबद्दल बोललं ना तरी ते कमीच आहे, कारण पुढे मोघेच असं विचारतात की मना,
कोण जाणे केवळ तू व्यापतोसा आकाशाला. अरे पण आकाशाचा अर्थ देशी एका मातीच्या कणाला. तुझे दार माझ्यासाठी थोडे तरी खुलेल का. अरे मना तुझे मनोगत मला कधी कळेल का. कळीतला ओला श्वास पाषाणाचा थंड स्पर्श. तुझ्यामध्ये सामावला वारा काळोख प्रकाश. तुझ्यामध्ये सामावला वाळा काळोख प्रकाश. तुझे अरूपाचे रूप माझ्या पुढे खुलेल का. मना तुझे मनोगत मला कधी कळेल का. आपण पटापट फोटो काढतो नाही का, सेल्फी काढतो, पण ते सगळे रूपाचे असतात. अरूपाचा फोटो काढलाय का कधी. सच्च्या प्रेमाचा सेल्फी बघण्यापेक्षा सच्च्या प्रेमाचं गाणं हे जास्त मनाला भावतं. आणि म्हणून माझे मन जेव्हा तुझे होते आणि तुझे मन जेव्हा माझे होते तिथे फक्त फक्त एक मन झालेलं असतं. ऐकूया तेच गाणं तन्मयतेने. माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले. माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले. माझे प्राण तुझे प्राण, माझे प्राण तुझे प्राण. उरले नाही घराने. माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले. मला लागे तुझी आस, तुला जडी माझा ध्यास. मला लागे तुझी आस, तुला जडी माझा ध्यास. तुला मला चोहीकडे, तुला मला चोहीकडे. माझे तुझे होते खास. माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले. तुझी माझी पटे खूण, तुझी माझी जगून. तुझी माझी पटे खूण, तुझी माझी जगून. तुझे प्राण माझे प्राण, तुझे प्राण माझे प्राण. माझे मन तुझे प्राण, माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले. माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले. माझे प्राण तुझे प्राण, माझे प्राण तुझे प्राण. उरले नाही घराने. माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले. माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले. रसिको, तुमचा आणि माझा सर्वात आवडता राग मी अतिशय आत्मविश्वासाने सांगू शकतो यमनच असला पाहिजे. हा, आता भीमपलास पण कधी कधी कोणाकोणाला आवडतो, पण यमन असण्याचं कारण असं आहे की किती भावसंगीतामधली त्यामध्ये गाणी, चित्रपट संगीत घ्या, भावसंगीत घ्या, उत्तमोत्तम शास्त्रीय बंदिशी घ्या, प्रकर्षाने जाणवतं की कुठलीही मात्रा, काना, अनुस्वार, रफार, वेलांटी, उकार नसलेला य म न हा अत्यंत सरळ मार्गी राग आहे. धबधबा आकर्षक असतो, तिथे गर्दी होणारच, पण संथ लयीत वाहणारी नदी सुद्धा तालबद्ध असू शकते हे आपल्याला यमन दाखवतो. यमन राग म्हणजे कुठलाही गोंगाट नाही, धावपळ नाही, वेदनेचं, आर्ततेचं शांत लयीतलं कथाकथन म्हणजे यमन आहे. एकदा एका क्लासामध्ये मुलं भुकत होती, निरे गा म प म ग रे सा, निरे गा म प म ग म प म ग रे सा. तेव्हा चटकन गुरुजी म्हणाले, अरे इस राग को इतना आसान मत समझना, ये सिर्फ यमन नहीं है, ये तो यह मन गा रहा है. मला असं वाटतं की पुण्यात एक वेळ तुम्हाला आता वडे संपले अशी पाठी आढळून येईल,
पण यमन रागातल्या चाली संपल्या अशी पाटी पुण्यातले संगीतकार सुद्धा लावणार नाहीत। याचं कारण मुळात पाट्या टाकण्यासारखा रागच नाहीये। यमनमधली सगळी गाणी म्हणजे सुंदर मुलींसारखी असतात। कुणाची कॉलेज कुठलं, कुठे राहते, कुठलं कॉलेज एवढं कळलं तरी सुद्धा पुढे पाऊल पडल्यासारखं वाटतं। प्रेयसीच्या डोळ्यात पी सावळरामांची अख्खी कविताच जिवंत होऊन दिसावी आणि यमनमध्ये तिनेच आपल्याला तिचा पत्ता सांगावा की तिथे तुझी मी वाट पाहतोय। तसं हे यमन रागातलं गाणं ऐकूयात। जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते, वाट पाहते। जिथे सागरा आजच्या या मैफलीचा जर आलेख बघितला तर मला आवर्जून सांगावंसं वाटतं की हे सगळं श्रेय आमच्या आयोजकांचं आहे। स्वरनाथ संगीत महाविद्यालय बारामती यांनी आयोजित केलेल्या या स्वरसंध्या नावाच्या देखण्या कार्यक्रमाला मी पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो आणि खरंच मनापासून त्यांना दाद देतो की त्यांनी सौभाग्यवती शर्वरी धामापूरकर, त्यांचे यजमान हे स्नेहल कुमार धामापूरकर आणि संवादिनीसाठी प्रथमेश मोहिते आणि निवेदनासाठी मी मयुरेश साने या सगळ्यांना संधी दिली आणि इतकी सुंदर आणि जिंदादिल दाद तुम्ही सगळ्यांनी दिली। कसं असतं ना की सांगून येते ती याद नाही आणि मागून मिळते ती दाद नाही, आणि तुम्ही पुन्हा पुन्हा मागावी ही मैफल इतकी उदंड दाद दिली त्याबद्दल खरेच तुमचे आभार। तुमच्या आजन्म ऋणात राहणं पसंत करेन। झालंय असं की अक्षरांना आशयाचे भान कोठे राहिले आणि सूर ही शालीनं आता छान कोठे राहिले। हा जमाना वेगळा, तो जमाना वेगळा, छान काही ऐकणारे आणि ऐकवणारे कान कोठे राहिले। मी सांगू शकतो या इथे राहिले, आमच्या या मैफलीमध्ये ते कान आहेत। तुम्हाला एकच गोष्ट सांगावीशी वाटते की आजची मैफल इतकी सुंदर चिरतरुण होती की या मैफलीने मला काय दिलं असं विचाराल तर माझं आयुष्य वाढवलं आणि वय कमी केलं। जाता जाता एवढंच म्हणीन की आज कपाट भरलेलं आहे, उद्या काहीही नसणारे खाणार, पण तुमची दाद आणि वाहवा मरेपर्यंत राहील मनात। ऐकूया या कार्यक्रमाचं शेवटचं गीत, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग।